नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. अधिक महिन्यासंबंधीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. अधिक मास 2026 मे महिन्यामध्ये येत आहे आणि अधिक मासामध्ये आपण आईची ओटी भरत असतो. मग अधिक मासाला आपण धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखतो. धोंड्याच्या महिन्यात आईची ओटी का भरायची? जर आई विधवा असेल तर आपण ओटी भरावी का? त्याचप्रमाणे काहीजण स्वतः विधवा असाल तर अधिक मासात आईची ओटी भरावी का? आई विधवा असेल तर या गोष्टी करायच्या की नाही, हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला असतो. तर बघा, अधिक मासात बऱ्याच जणांना हे प्रश्न पडतात आणि मग काय करावे हे देखील आपल्याला कळत नाही. मग अशा वेळेस नेमके काय करायचे, काय करू नये, नेमकी कोणती चूक आपल्याला करायची नाही, याच विषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका. बघा, आईची ओटी का भरावी, भरताना कुठल्या गोष्टी टाळाव्यात, कुठल्या गोष्टी करू नयेत, आईची ओटी भरताना या चुका टाळायच्या आहेत. त्याचप्रमाणे अधिक मासात जोडवी बदलताना ही चूक आपल्याला टाळायची आहे. ओटीमध्ये कोणत्या वस्तू द्यायच्या आहेत, आईला आपल्याला अत्यंत महत्त्वाची ही एक गोष्ट वस्तू आवर्जून द्यायची आहे. ओटी कोणत्या दिवशी भरायची आहे, ओटी भरताना कोणत्या चुका करायच्या नाहीत, कोणत्या चुका करणे आपल्याला टाळायचे आहे, अशी संपूर्ण भरपूर अशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायला मिळणार आहे. अधिक मास याला पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखलं जातं. अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो. त्यामुळे या अधिक मासात अतिशय महत्त्व आहे आणि अधिक मास हा पवित्र असा महिना मानला जातो, ज्याला धोंड्याचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं. भगवान विष्णूंना समर्पित असा महिना हा आहे. या महिन्यात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला, पुरुषोत्तम मास पोथी वाचण्याला, अधिक मासाची पोथी वाचण्याला अधिक महत्त्व दिलं जातं. या संपूर्ण महिन्यात पुरुषोत्तम मास म्हणून किंवा भगवान श्रीहरी विष्णूंची खास करून सेवा केली जाते. हा महिना वर्षातून बघा 3 वर्षातून एकदा येत असल्यामुळे हा महिना अतिशय शुभ मानला जातो. आध्यात्मिक उपासना, भक्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा पवित्र काळ मानला जातो. देवांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध धार्मिक विधी देखील या महिन्यात केल्या जातात. या महिन्यात अधिक तर जास्तीत जास्त दान, धर्म, पुण्य, त्याचप्रमाणे उपासना, काही तुमचे पारायण, ग्रंथवाचन या गोष्टी अधिक करण्याला महत्त्व आहे. हा महिना बघा, या महिन्यात आपल्याला 3 वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे या महिन्यात अधिकाधिक पुण्य आपण कमवायचं आहे. बऱ्याच जणांना पडणारा हा एक प्रश्न आहे की आमची आई या जगात नाही, मग आम्ही ओटी कोणाची भरायची? किंवा आमची आई विधवा आहे, मग आम्ही ओटी कोणाची भरायची? त्याचप्रमाणे आपल्या मुलगी नाही, मग आम्ही ओटी कोणाची भरायची? ओटी भरताना कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत, कोणत्या चुका करायच्या नाहीत, त्याचप्रमाणे ओटीमध्ये कोणकोणत्या वस्तू आपण घ्यायच्या आहेत, याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. अधिक मासात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करण्याला महत्त्व आहे. या महिन्यात आपण जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 1-2 वेळा आपण भगवान श्रीहरी विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र याचं पठण करायचं आहे. जर तुमच्याकडे याचं पुस्तक नसेल किंवा तुम्हाला वाचताही येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर ते श्रवण करू शकता. या महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण भगवद्गीतेचे पठण करणं देखील अत्यंत लाभदायक मानलं जातं. अधिक मासात हे शक्य असेल तर तुम्हाला पवित्र धार्मिक स्थळांना किंवा तीर्थस्थळांना भेट देणं किंवा गंगा नदी सारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. अधिक मास हा पवित्र आणि शुभ महिना मानला जातो असे समजले तरी या महिन्यामध्ये काही गोष्टी करणे आवर्जून टाळायचे असतात. काही गोष्टी या महिन्यामध्ये केल्या जात नाहीत. अधिक मासामध्ये लग्न करणे, नामकरण करणे, गृहप्रवेश करणे, भूमिपूजन करणे, वास्तुशांती करणे यासारखे शुभ आणि नवीन कार्याची सुरुवात करणे
या गोष्टी केल्या जात नाहीत. या महिन्यात या गोष्टी चुकून देखील करू नये. आता अधिक मासात सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आईची ओटी भरणे. प्रत्येक मुलीने या अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी भरायची आहे. कारण या महिन्यात आईची ओटी भरण्याला खूप जास्त धार्मिक महत्त्व सांगितलं गेलं आहे. त्याचप्रमाणे जिने आपल्याला जन्म दिला आहे आणि हे जग दाखवलं आहे, त्या आपल्या आईची ओटी भरणे व तिचा मान सन्मान करणे हे देखील प्रत्येक मुलीचे प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणूनच हे शुभ कार्य आईची ओटी भरणे हे अधिक महिन्यामध्ये आवर्जून केलं पाहिजे. आपल्या जन्मदात्या आईच्या ऋणांची जाणीव ठेवणं, जिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि तिला दीर्घायुष्य लाभो, जन्मोजन्मी मला हीच आई मिळावी, यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करणं हा यामागचा ओटी भरण्यामागचा मुख्य उद्देश आहे. लहानपणापासून आपली सर्व हौस, आपल्या आवडीनिवडी आपली आई जपत असते. आपल्याला लहानापासून मोठं करते आणि आपण सदैव आनंदामध्ये राहावं यासाठी ती नेहमी प्रयत्न करत असते. कोणतेही दुःख आपल्या वाटेला येऊ नये ही एकच इच्छा आणि प्रयत्न असतो तिचा. त्यापेक्षा आई वाटेल ते आपल्यासाठी करत असते. सर्वांपेक्षा जास्त काळजी आपली आईच घेत असते. तसं बघितलं तर आपण काही अशा खास वस्तू आहेत ज्या आपल्या आईसाठी घेत नाही. याउलट प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी काही ना काहीतरी करत असते, देत असते. तिचे उपकार फेडण्यासाठी तुम्हाला अधिक महिन्यामध्ये आईची ही ओटी आवर्जून भरायची आहे. ज्योतिषशास्त्रात देखील म्हटलं जातं, अधिक महिन्यात आईला केलेलं दान हे भगवंताकडे पोहोचतं असं म्हटलं जातं. या अधिक महिन्यात आईची ओटी कोणत्या दिवशी भरावी? तर बघा, अधिक महिना सुरू झाल्यापासून ते अधिक महिना संपेपर्यंत तुम्ही कोणत्याही दिवशी आईची ओटी भरू शकता. आता शक्यतो आपण देवीची ओटी मंगळवारी, शुक्रवारी भरत असतो. त्याचप्रमाणे आपण देखील एखाद्या सुवासिनीची, महिलेची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच आपण आईची ओटी देखील मंगळवारी किंवा शुक्रवारी भरावी, कारण हे दिवस देवीला अत्यंत प्रिय आहेत. अधिक महिन्यामध्ये तुम्ही आईची ओटी शुक्रवारी किंवा मंगळवारी भरू शकता. ज्याला शक्य नाही त्यांनी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी ओटी भरली तरीही चालणार आहे. आता बघा, आई विधवा आहे. आमचे वडील नाहीत तर आई विधवा आहे. आईची ओटी भरावी का? तुम्ही स्वतः विधवा असाल तर अशा वेळेला आईची ओटी भरावी का? मग काय करावं नेमकं? तर बघा, आई नाही, ज्यांची आई वारली आहे किंवा मग विधवा आहे तर अशा मुलींनी ओटी भरावी का? हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये विधवा स्त्रियांना हळदी कुंकू लावलं जात नाही किंवा मग त्यांची ओटी देखील भरत नाही. मग त्यामुळे तुम्ही विधवा असाल तर तुम्ही ओटी भरू शकत नाही. मग याचा अर्थ असा नाही की अधिक मासामध्ये तुम्ही आपल्या आईसाठी काहीच करू शकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने, तुम्ही तुमच्या पद्धतीने आईची ओटी भरू शकत नसाल तरी काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या यथाशक्तीने आईला छान अशी सुंदर साडी घेऊ शकता, भेटवस्तू देखील देऊ शकता. तिच्या आवडीची गोष्ट तुम्ही तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकतात. यामागे देखील आपलं एक प्रेम दडलेलं असतं. जरी ओटी भरता आली नाही तरी तुम्ही तिच्या आवडीची भेटवस्तू किंवा तिला प्रिय असलेली वस्तू, एखादी साडी तुम्ही तिच्या हातामध्ये देऊ शकता. प्रत्येकाच्या आईची आवड वेगळी वेगळी असते आणि आपल्या आईची जी काही आवड असते ती प्रत्येक मुलीला माहीत असते. आणि त्यामुळे प्रत्येक मुलीने आपल्या आईच्या अगदीच आवडीची वस्तू तिला भेट म्हणून द्या. किंवा तिच्या मनात एखादी खूप दिवसाची वस्तू घ्यायची असेल तर काही मनात असेल तर ती वस्तू तुम्ही तिला घेऊन द्यायचं आहे. आता दुसरा प्रश्न की तुम्ही स्वतः विधवा आहात आणि आई सौभाग्यवती आहे, मग अशा वेळेस आपण आईची ओटी भरावी का? तर बघा, अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला खूप इच्छा असेल तुमच्या आईची ओटी भरण्याची आणि तुम्ही विधवा असाल तर आई सौभाग्यवती आहे, तर मग अशा वेळी तुम्ही आईची ओटी तुम्ही स्वतः भरू शकत नाही. मग जर तुमची मुलगी असेल किंवा तुमची मोठी बहीण असेल किंवा लहान बहीण असेल, त्या सौभाग्यवती असतील तर तुम्ही आणलेल्या वस्तू त्यांच्या हातात देऊन आईची ओटी भरायला तुम्ही त्यांना देऊ शकता. किंवा एखादी जवळची व्यक्ती असेल, तुमची जाऊ असेल, तिच्या हातून तुम्ही आईची ओटी भरू शकता. तिच्या आवडीच्या वस्तू आणू शकता आणि हळदी कुंकू लावून त्या वस्तू तिच्या ओटीत तुम्ही
घालू शकता किंवा तुमचे काही पैसे देऊन त्यांना त्यांच्या आवडीची वस्तू आणायला सांगू शकता. आईसाठी जोडवी देखील खरेदी करू शकता. अधिक मासामध्ये जोडवी देखील करण्याला आणि दान देण्याला अतिशय महत्त्व आहे. चांदी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही आईची ओटी भरू शकत नसाल, तुम्ही आईसाठी एखादी आणलेली छान अशी सुंदर अशी साडी आईच्या हातामध्ये देऊ शकत नसाल, तर आपल्या आईला पाटावरती बसून आईच्या तोंडामध्ये साखर भरू शकतात आणि आईचे दर्शन तुम्ही पाया पडून घेऊ शकता. आई देवापेक्षा कमी नाही, तर अधिक महिन्यामध्ये तुम्ही एवढं तर नक्कीच करू शकता. आईसाठी केलेली छोटीशी गोष्ट तरी भगवंतापर्यंत पोहोचत असते. तर तुम्ही अशा पद्धतीनं, जरी आई विधवा असेल तरीही तुम्ही तिला एखादी भेटवस्तू देऊन तिचा मान सन्मान करू शकता आणि पुण्य कमवू शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी PK क्रिएशन अँड व्लॉग्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप करायलाही विसरू नका. धन्यवाद.